आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. प्रभाग क्रमांक 18 मधील शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार दीपक वेतकर यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद. नमस्कार, मी राम माळी. जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहात जनादेश टीव्ही न्यूज. आपली माणसं, आपला देश. पाहत राहा जनादेश. आपण आता ठाण्यामधील प्रभाग क्रमांक 18 मधील उमेदवार यांचा आपण प्रथम परिचय करून घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. प्रथम आपलं नाव सांगा आणि प्रभाग क्रमांक सांगून आपला परिचय द्या. मी दीपक विजय वेतकर, प्रभाग क्रमांक 18 चा शिवसेना भाजप युतीचा अधिकृत उमेदवार. मी 2012 पासून नगरसेवक आहे. ह्या भागात होतो, रघुनाथनगरला होतो. ही तर जनतेच्या प्रेमामुळे मी परत तिसऱ्यांदा मला आमचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे शिवसेनेचे उपनेते रवींद्र पाठक साहेबांनी मला परत विश्वास ठेवून मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे आपली ही तिसरी टर्म आहे. तिसरी टर्म आहे. बरं. आपण या प्रभागामध्ये केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा सांगा. त्या प्रभागात खास ठोस काम केलं असेल तर आम्ही शिवाजीनगर येथे रतनमाई कंपाऊंडमध्ये नाल्याचं पावसामध्ये नाल्याचं पाणी साचायचं. ते पाणी रिव्हर्स मारायचं, पाणी साचायचं. तर आम्ही तो नाला मोठा केला. आता यावर्षी तिकडे बिलकुल पाणी यायचं असलं तर ह्याच्या पाठच्या साईडला तुम्ही जर बघाल तर एक विनाताई ठाकरे प्रसिद्धीवर आहे. त्याचं नूतनीकरण केलं. मेटर्निटी 30 बेडचं हॉस्पिटल बनवलं, एअर कमिशन हॉस्पिटल बनवलं. ते 9 बेडचं डायलिसिस सेंटर वायुश्रेण. ते मोठं काम आहे. बाकी वॉटर मेटरसाठी आम्ही कामं करत असतो. तर हे माझ्यासाठी मी मोठं काम केलेलं आहे. आता मला सांगा, या प्रभागामध्ये समस्याही तितक्याच अजून आहेत की सगळ्यात मोठी समस्या म्हणजे फेरीवाल्यांची समस्या आहे की तो सगळ्यांनाही प्रॉब्लेम होतो, चालताना म्हणा किंवा येता जाता म्हणा. त्याच्यावरती तुम्ही निवडून आल्यानंतर काय मार्ग काढणार आहात? निवडून आल्यानंतर मार्ग काढणार आहोतच, पण आमच्या माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे क्लस्टर डेव्हलपमेंट, ही आता आपल्याकडे चालू झालेली आहे. तुम्ही बघाल तर इकडे बीएमसी कॉलनीमध्ये 17 माळ्याचा टावर 17 माळ्यापर्यंत बनलेलं आहे. परवानगी मोठी आहे पण 17 माळे तयार झालेली आहे. आणि किसानगरच्या त्या पलीकडे जर जाल तर तिकडे पण 21 माळ्याची 3 बिल्डिंग तयार झालेली आहे. आता हे डेव्हलपमेंट झाल्यानंतर सगळं प्लॅनिंग सिटी होणार आहे. तर हा विषय आपणच भेटणार आहे. मला एक सांगा की जसं याच्यावरती हा प्रश्न झाला, दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जे आता निवडून आल्यानंतर काय काय संकल्पना करणार प्रभागामध्ये, काही योजना तुमच्या आहेत? माझी सगळ्यात मोठी योजना, आता मी जसं बोललो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं स्वप्न आहे क्लस्टरचं, त्या कामाला गती देण्याचं काम मी काम करणार. लवकरात लवकर काम करून घेण्याचा प्रयत्न करू आणि ह्या आमच्या विभागातील ज्या लोकांची हक्काची घर आहेत, स्वतःची घरं, ती त्यांना मिळवून द्यायचा प्रयत्न करू. आमच्या इकडे एवढं एकच स्वप्न बाकी राहिले की आमची सगळी स्वप्न पूर्ण झाली आहेत. या प्रभागामध्ये अजून एक प्रश्न असा विचार की सर्व जाती धर्मातील लोक, मग त्यांचंही मोठं एक समस्या आहे. त्यांच्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत? आमच्या या प्रभागावर मी तर ज्या प्रभाग क्रमांक 18 बोलतो, आता आपण तिकडे बसलो याचं नाव आहे यशोदावाडी. ख्रिश्चन चर्च आहे. आमच्याकडे मंदिर आहे. मुसलमान लोकांसाठी मस्जिद पण आहेत, वडवनगर पण आहे, किसनगर. इकडे त्यांच्या काही समस्या नाही. आम्ही सर्व धर्म सममानी लोक राहतो. मतदारांचा प्रतिसाद कसा? आता तुम्ही प्रचार करता, सर्व जाती धर्मातील लोक आहेत विचारलं. 1997 पासून ह्या प्रभागामध्ये आदरणीय रवींद्र पाठक साहेबांचं जे वर्चस्व आहे ते अजून तसंच टिकलेलं आहे. तरी आम्हाला आव्हान वगैरे असं काहीच विषय नाही आहे. त्या ज्या सगळ्यात मग बघा, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि सगळे माझ्या लाडके भाऊ, त्यांच्या जीवावर मी तिसऱ्यांदा निवडून 100% येणार. तुम्हाला खात्री आहे ते पण येणार. म्हणजे ठाण्यामध्ये 1 नंबर पत्रकाने येणार. अभिनंदन त्यासाठी. पण आता एक मला सांगा की 15 तारखेला मतदानाचा दिवस आहे. मतदारांसाठी आपण काय आव्हान कराल? मतदारांना एवढं सांगेन की तुम्ही आपल्या मतदानाचा हक्क बजावा. मत तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही काम बघून मतदान करा. धन्यवाद. जनादेश टीव्ही न्यूजच्या वतीने आपण साहेबांना खूप खूप शुभेच्छा देऊयात. धन्यवाद.